ई प्रणाली रद्द व्हावी आणि ई प्रणालीचं जे दंड आहे ते पूर्णपणे रद्द करावेत या मागणीसाठी गेल्या 3 दिवसापासून प्रदीप राठोड हे उपोषणाला बसलेले आहेत। 3 दिवसानंतर ते आपल्या भूमिकेवरती ठाम आहे। या दरम्यानच्या काळामध्ये प्रशासनाने त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला का आणि शेवटी या सगळ्या गोष्टींचा तोडगा कुठल्या टप्प्यामध्ये आहे हे आज आपण जाणून घेऊया। प्रदीपजी, गेले 3 दिवस झालेत आपण उपोषणाला बसलाय, काय अजूनही भावना तुम्हाला वाटतात? आज 3रा दिवस आहे। प्रशासनानं आमच्याशी संपर्क केलेला आहे, म्हणजे जिल्हा प्रादेशिक परिवहन अधिकारी स्वतः काल आणि आत्ताच थोड्या वेळापूर्वी येऊन गेले। त्यांनी विनंती केलेली आहे की तुम्ही उपोषण मागं घ्या। आम्ही पालकमंत्र्यांशी बोलणं झालेलं आहे, ट्रान्सपोर्ट कमिशनर साहेबांशी बोलणं झालेलं आहे आणि हा धोरणात्मक निर्णय असल्यामुळे हा निर्णय घ्यायला वेळ जाणार आहे। तरी तुम्ही विनंती आहे तुम्हाला की तुम्ही उपोषण मागं घ्यावं, आपण याच्यावर लवकरात लवकर तोडगा काढू। त्यांनी केलेल्या विनंतीला आपला प्रतिसाद काय आहे? मी त्यांना स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे की तुम्हाला जेवढा वेळ लागणार आहे तेवढा वेळ तुम्ही घ्या, माझी तयारी आहे, पण मी उपोषण हा निर्णय होऊपर्यंत मी काय उपोषण सोडणार नाही, हे मी स्पष्ट शब्दात त्यांना सांगितलेलं आहे। नुकतंच आम्ही अधिकाऱ्यांशी बोललो, अधिकारी असे म्हणाले की हा संपूर्ण निर्णय हा शासनाशी निगडीत आहे। शासन ज्यावेळेस यावरती निर्णय घेईल तर शासनाचा हा निर्णय आम्ही उपोषणकर्त्यांना कळवू, परंतु त्याचं टाईम बाउंड जो आहे तो आम्हाला स्पष्ट करता येणार नाही। जो निर्णय आहे तो शासन घेणार आहे, मग याच्यातून हा तोडगा निघणार कसा? नाही, अगदी खरा आहे, निर्णय शासन स्तरावरच होणार आहे। पण त्यांना आणखीन एक विनंती आम्ही केलेली आहे की तुम्ही VC द्वारे ट्रान्सपोर्ट कमिशनर, पालकमंत्री प्लस परिवहन मंत्री आणि आमचे पदाधिकारी, आमच्या संघटनेचे वाहतूक समन्वय समितीची जी कोर कमिटी आहे त्यांचे मेंबर्स यांची VC घ्या आणि त्यांच्यावर चर्चा घडवा। एकदा होईल, दोनदा होईल, तिसऱ्या चर्चेत काही ना काही मार्ग निघेल, त्या दृष्टीनं तुम्ही प्रयत्न करावेत अशी त्यांना विनंती केलेली आहे। गेल्या 3 दिवसापासून विविध संघटनांचा आपल्याला पाठिंबा मिळतोय, पण त्याच पद्धतीनं लोकप्रतिनिधींनी सुद्धा आपल्याशी संपर्क साधलाय, काय भावना व्यक्त केल्यात लोकप्रतिनिधींनी? आत्ता थोड्याच वेळापूर्वी धनंजय महाडिक साहेबांचा फोन आला होता, खासदार धनंजय महाडिक साहेबांचा, आणि त्यांनी मला हीच विनंती केली की तुम्ही उपोषण मागं घ्या। मी पूर्ण माझ्या पद्धतीनं जेवढा रेटा लावायचा, अगदी CM साहेबांना माझं फोनवर बोलणं पण झालेलं आहे आणि मी पूर्ण रेटा लावतो, पण तोपर्यंत तुम्ही उपोषणाची जिद्द करू नका, तुम्ही उपोषण मागं घ्या, आम्ही सगळे तुमच्याबरोबर आहे असं धनंजय महाडिक साहेबांनी सांगितले। लोकप्रतिनिधी बरेच विजय देवणे साहेब येऊन गेले, संजय पवार साहेब येऊन गेले, ते आमच्याबरोबरच आहेत। विजय जाधव साहेब भाजप जिल्हाध्यक्ष, त्यांनी येऊन आमच्या समर्थनार्थ हे करून माधुरीताई मिसाळ साहेबांना, मॅडमना लगेच जाग्यावर इथून फोन केला, फोनद्वारे संपर्क केला आहे। प्लस आत्ताच 2च मिनटापूर्वी, तुम्ही यायच्या आधी 2 मिनटापूर्वी निलेश लंके साहेबांशी, ह्या साहेबांची ओळख असल्यामुळे यांनी व्हिडिओ कॉलवर मला माझं बोलणं करून दिलं आहे। निलेश लंके साहेबांनी हा प्रश्न केंद्र स्तरावर सुद्धा त्यांनी पूर्ण रेटा लावायचं, आमच्या वतीनं रेटा लावण्याचं आश्वासन दिलेलं आहे। आणि ह्या आंदोलनासाठी आज मला तर कोल्हापूर जिल्ह्यातले तर एकही वाहतूकदार राहिलेला नाही की त्यांनी मला पाठिंबा दिलेला नाही, पण आमचे महाराष्ट्र राज्य महासंघाचे अध्यक्ष प्रकाश गवळी साहेबसुद्धा येऊन गेले, पाठिंबा देऊन गेले। आत्ताच मुंबईहून ही मंडळी आली आहेत, हेच आमचे उदय बर्गे साहेब मुंबईहून आलेले आहेत पाठिंबा देण्यासाठी आणि आंदोलनात सहभाग नोंदवण्यासाठी। प्लस आमचे सांगलीचे महेश साहेब आहेत, हे पण आलेले आहेत। असा विविध स्तराहून, विविध ठिकाणाहून पाठिंबा मिळत आहे आणि तो वाढत आहे, आणि त्यामुळं माझा उत्साह आता द्विगुणित झालेला असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही। एक शेवटचा प्रश्न, आपण आमरण उपोषणाला बसलाय, शासन एक नाही या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करतायत, तर याच्यामधून मधला मार्ग काय निघू शकतो का की आपण आपल्या मागण्यांवर ठामच आहात? मी माझ्या मागण्यावर 100% ठाम आहे, कारण ह्याला मधला मार्ग नाही आहे। ह्याला एकतर माफ करा, नाही तर वसूल करा। वसूल केले तर आमच्यावर आत्महत्या करायची वेळ येईल, त्यामुळं माफी हा एकच पर्याय आहे आणि तोच पर्याय शासनानं निवडावा। त्यासाठी त्यांना जे काय अभ्यास करायचा तो जरूर करू देत, आम्ही वेळ द्यायला तयार आहोत। शासनाला आम्ही वेळ देण्यासाठी तयार आहोत, शासनाने याच्या बारकाईनं अभ्यास करावा, परंतु ते करत असताना आम्ही आपल्या मागण्यांवरती ठाम आहोत, कारण हा दंडच आम्हाला आत्महत्येकडे घेऊन जाण्यासाठी प्रवृत्त करणारे अशा प्रकारच्या भावना प्रदीप राठोड यांनी व्यक्त केलेल्या आहेत। येणाऱ्या दिवसामध्ये शासन आणि त्याच पद्धतीने शासनाचे प्रतिनिधी यामधून कसा मार्ग काढतात, कसा तोडगा काढतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। प्रसारमाध्यमासाठी मी गिरीश, कोल्हापूर।